नंदुरबार जिल्ह्यातील शाद्याहून प्रकाशाकडे वाहणाऱ्या गोमय नदी पात्रात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून केमिकल युक्त असं हिरव्या कलरचं पाणी दिसून येत आहे। मी सध्या त्याच तापी नदी जवळच्या असलेल्या गोमय पात्राजवळ आहे आणि इथली जर एकंदरीत आपण परिस्थिती बघितली तर 4 ते 5 दिवसांपासून अशाच प्रकारचं हिरवं पाणी जे ते केमिकल युक्त पाणी जे ते पाहायला मिळत आहे। या पाण्यामुळे जो संपूर्ण नदी जी ती हिरवी झाली आहे आणि नदी पात्रात जे मासे आहेत ते मृत अवस्थेत आढळले असल्याचं आपल्याला समोर आलंय। तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांचा पाणी जो पुरवठा जो आहे याच नदीतून होत असल्यामुळे इथल्या नागरिकांच्या जीवाला देखील धोका निर्माण झालेला आहे। एकंदरीत नेमकी ही परिस्थिती काय हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही गावकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय एकंदरीत परिस्थिती, हिरवं पाणी नेमकं कशामुळे आलं? सर, हे दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाश आहे। हे गोमय नदी आहे, समोरच सिंहस्थ पर्वणीचं गौतमेश्वर महादेव मंदिर आहे। या ठिकाणी भाविक येतात, स्नान करतात आणि त्यांना हिरव्या रंगाच्या पाण्याशी सामना करावा लागतो आहे। वास्तविक हे हिरव्या रंगाचं ऍसिड युक्त पाणी, कॅल्शियम युक्त पाणी कोणी पाठवलं किंवा कुठून आलं याचा शोध घेणं गरजेचं आहे। कारण हे पाणी पुढे तापी नदीमध्ये जाऊन मिळत असतं आणि केदारेश्वर मंदिरावर देखील येणारे भाविक तापी नदीमध्ये स्नान करतात। तर या हिरव्या रंगाच्या पाण्याने त्यांच्यावर परिणाम देखील होऊ शकतो। मग तो होऊ नये म्हणून यासाठी याची दक्षता घेणं गरजेचं आहे। तसंच या ठिकाणाहून पुढे शेती आहे, तर शेतीमध्ये जाणारे गुरंढोरं सायंकाळी परत येत असताना या ठिकाणी पाणी पितात। जर त्यांनी या हिरव्या रंगाचं पाणी पिलं तर त्यांच्यावर देखील परिणाम होऊ शकतो। गावाला पाणी पुरवठा हा देखील गोमय नदीतून केला जातो। तर कदाचित या हिरव्या रंगाच्या पाण्यामुळे ग्रामस्थांना त्याचा त्रास होऊ शकतो। तर ते होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच दखल घेणं गरजेचं आहे। नक्कीच गोमय नदी पात्रातलं पाणी जे ते नागरिकांना पिण्यासाठी देखील वापर केला जात असतो। तर दुसरीकडे हे केमिकल युक्त पाणी नेमकं या नदीमध्ये आलं कसं काय? अनेक कारखान्यातलं पाणी या ठिकाणी सोडलं तर नाही गेलं ना, हा देखील एक मोठा प्रश्न आहे। प्रदूषण मंडळ नेमकं या भागाकडे आता लक्ष देईल का? 4 ते 5 दिवस उलटून देखील प्रशासनाने कुठलीही कारवाई या भागात केलेली नाहीये। तर दुसरीकडे प्रकाशा हे एक धार्मिक स्थळ आहे आणि या ठिकाणी स्नानासाठी अनेक भाविक जे ते फार लांबून या ठिकाणी येत असतात। त्यामुळे या नदी पात्राच्या या पाण्यामुळे भक्तांचा देखील जीवाला जो येतो धोका निर्माण झालेला आहे। प्रशासन या गोष्टीकडे आता गांभीर्याने लक्ष देईल का, हे पाहणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। प्रकाशावरून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।